कुणालाच आठवत नाही ऍक्च्युली की हे कोणी केलेलं आहे. त्याला कथा खूप आहेत की मी सांगितलं पण कोणी म्हणलं घ्या शिवाचं नाव आणि खरा गार्जना ते शिवगार्जना असं त्या पथकाचं नाव सुरू झालं. ते आता बऱ्याच पथकांमध्ये एक वयोगट ठरवला गेलाय की 18 वयाच्या पुढेच मुलं आमच्याकडे हवी. तेव्हा पण शिवगार्जना पथकात हे अशी मर्यादा कधीच नव्हत्या. आज पण माझ्याकडे 5 वर्षांच्या पुढचा मुलगा मुलगी 80 वर्षांचे आमचे कुलकर्णी विलास कुलकर्णी काका 80 वय त्यांचं ते ढोल वाजवतात. लहान मुले त्यांच्या मनात आजच आपण रुजू शकतो की आपली संस्कृती काय. मुली सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे आल्या किंवा ते नक्की त्याच्या मागची प्रेरणा काय होती? केली आणि शिवगार्जना पथक हे पहिलं पथक आहे ज्यांनी महिलांना वादनाची संधी दिली. सगळ्या प्रकारची लोक त्यामध्ये आहेत. मग हे तुम्ही कसं काय हे करता, म्हणजे सामावून घेता सगळ्यांना? सामावून घ्यायचं. शिवगार्जना पथकाचा नियम काय शिस्त. तिथं आला तुम्ही घरचे किती मोठे असले गेटच्या आतमध्ये आला की तिथे मांडी घालूनच बसायचं असतं खाली. त्यांची पूर्ण संस्कृती वेगळी आपल्यापेक्षा. मुस्लिम हिंदू पकडलं ते 10 दिवस नॉनव्हेज पण नाही खात आपल्यासोबत. नवरात्रीचे 9 दिवस पण नाही.